राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो बघा, आपण इथं 1 एकरमध्ये मुगाची पेरणी केली होती। तर आता जवळपास 1.5 महिना झाला असेल अंदाजे, आणि आता एकदम असं चांगल्या प्रकारे बघा, आता काही ठिकाणी असं शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी आता काही अजून बरेचशा वाद्या आहेत, काही ठिकाणी बरेचशा शेंगा लागलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक याच्यामध्ये म्हणलं तर आम्ही फक्त हा पेरून दिला होता। पेरून दिल्याच्या नंतर डायरेक्ट 1 महिन्यानंतर एक चक्कर मारली, डायरेक्ट आज ह्या शेतामध्ये आलं। म्हणजे याला काहीच नाही, ना खत आहे, ना फवारणी आहे, ना काहीच आहे। पेरून दिल्यानंतर फक्त 2दा इकडं चक्कर मारली आहे। आणि मूग बघताना तर मूग नंबर 1 मूग आहे। कुठेही तुम्हाला असं आळी वगैरे दिसणार नाही, कुठेही असं काही दुसरा मावा वगैरे रोग वगैरे कुठे असं काही अजिबात तुम्हाला काही असं रोगराई दिसणार नाही। आता हे बघा, आता झाड कुठेही पान जरी कोणतेही पान उलटे करा, कुठेही मावा नाही, कुठेही काहीच नाही। सध्या आता शेंगाही एकदम छान प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत। बरेचशा ठिकाणी अजून फुलं आहेत, काही ठिकाणी चांगल्या अशा वाद्या लागलेल्या आहेत। तर हा जो जाडवाला दाणा असतो ते चमक्या मूग असतो, ते हा मूग पेरलेला आहे। आणि वाढही बघा, वाढही बऱ्यापैकी झालेली आहे, गुडघ्या इतकं सध्या झालेला आहे। आणि तो आपला गावरान जो मूग असतो त्याची शेंगही बारीक असते, आणि त्याची वाढही समजा कमी वाढीमध्ये समजा मध्येच येत होतो। तर आता बघा, हे बऱ्याचशा शेंगा लागलेल्या आहेत। जवळपास आता 15-20 दिवसामध्ये बऱ्याचशा शेंगा याच्यामध्ये भरतात। आणि हे जे रान आहे आमचं, हे तळ्याच्या शेजारी आहे। म्हणजे 1-2 वर्षापूर्वी वर्षापासून याच्यामध्ये काहीच घेतलं नव्हतं, तर ह्या वर्षी नांगरणी करून याच्यामध्ये डायरेक्ट मूग पेरून दिलेलं आहे। हे बघा, आता हे एकदम पूर्ण झालेलं आहे। आणि हे दुसऱ्या याच्यामध्ये बघा थोडंसं जरा पातळ झालेलं आहे, कारण की हे बियाणं बघा, आता हे जे पेरलेलं आहे हे पूर्ण चाळून बियाणं केलं होतं। आणि हे जे अर्ध्यातून अलीकडे बघा, आता हे याच्यामध्ये बियाणं थोडंसं खराब होतं, त्यामुळे हे थोडंसं जरा पातळ उगलेलं आहे। आणि तरी दोन्ही व्हरायटी वगैरे ते सेमच आहे, वाढही सगळ्यांची सेमच आहे, सगळं थोडं पण जरासं पातळ झालेलं आहे। आणि याच्यामध्ये 1 एकरमध्ये जवळपास 1 किलो 200 ग्रॅम बियाणं पाडलेलं आहे। आणि अजूनही तुम्हाला कुठंच सगळे पानं तुम्ही असे कुठेही रँडमली बघितलं तर कुठंच मावा वगैरे दिसणार नाही, आळ्याचंही प्रमाण याच्यामध्ये कुठेही नाही। कारण की आता जरी थोड्या प्रमाणात जर आळी पडली तर जसजसे शेंगा निबर होत जातात तशी तीच आळी मग शेंगामध्ये घुसत जाते। त्यामुळे आपल्याला थोडीफार जर आळी असेल तर त्याच्यामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे। मग सध्या इथं कुठंच आळी दिसून येत नाही, त्यामुळे याच्यावरती काय आम्ही नियंत्रण वगैरे काही केलेलं नाही। आणि आता 15-20 दिवसामध्ये जवळपास आता शेंगा आता निबरच होतील। आता ह्या बघा, आता बरेचशा ठिकाणी असं काही शेंगा आता निबर व्हायला लागलेले आहेत। तर हे आपलं बघा, आता हे 1 एकरचा प्लॉट आहे मुगाचा। आणि हे आपण 1.5 फुटावरती पेरणी केलेली आहे, म्हणजे 2 तासामधलं अंतर 1.5 फूट आहे। आणि मूग हा पेरतानाच आपल्याला थोडाफार पातळच पेरायचा आहे, जेणेकरून झाडांची वाढ जास्त होते। आणि जेवढा पातळ असेल तेवढंच त्याच्यामध्ये फुलं वगैरे शेंगा लागण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात। आणि जर दाट मूग झाला तर फक्त त्याची वाढच खूप जास्त होते, शेंगाला त्याला खूप कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लागत जातात। आता काही शेंगा बघायचं, हे एकदम काही आता शेंगा एकदम छान प्रकारे असं काही तर भरायला सुरुवातही झालेली आहे। बरेचसे शेंगा आता इथं भरत आहेत। म्हणजे 15 दिवसामध्ये जवळपास 90% शेंगा पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये भरून जातात। कारण की आता जवळपास 90% तर वाद्या लागलेले आहेत, बाकी काही भरायला सुरुवात आहे। आणि ज्या बाकी आहेत त्या तर मग 15 ते 20 दिवसामध्ये जवळपास पूर्ण शेंगा आता याच्यामध्ये भरून जातात। आणि याच्यामध्ये आम्ही कोणताही खर्च केलेला नाही, फक्त पेरून दिलेला आहे, फक्त जे बियाण्याचाच खर्च आहे, बाकी कोणताही याच्यामध्ये खर्च केलेला नाही। तर बघूयात 1 एकरमध्ये आता विदाऊट खर्च, विदाऊट काही न करता किती मूग याच्यामध्ये होतो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।